पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी बाबा रघुनाथ
कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम पहाती गवळणी तवती पालती दुधाणी पालती दुधाणी तवती पालती दुधाणी पालती दुधाणी तवती पालती दुधाणी पालती दुधाणी तवती पालती पहाती गवळणी तवती पालती दुधाणी पालती दुधाणी तवती पालती दुधाणी आधी चोरी गेली करे आधी चोरी केली करे आधी चोरी केली करे आधी चोरी नाते मोहे दुसरी आय नोहे दुसरी आय नोहे दुसरी आय पाल की दुधानी
ज्ञानदेव श्री रामचंद्र भगवान की, श्री बालकृष्ण लाल की, वृंदावन बिहारी लाल की। पाहती गवळणी तवती पालती दुधाणी, पाहती गवळणी तवती पालती दुधाणी, म्हणती नंदाची आपुरे अजी चोरी केली खरी। त्यावी नाही नासी, त्यावी नाही नासी नोही हृदयायसी, म्हणती नंदाची आपुरे अजी चोरी केली खरी। सवे चुकया मिला, सवे चुकया मिला तेणे गुणाळीला, म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली खरी। विठ्ठल मंडनम समस्त पापखंडनम सुभाषीतरंजनम सदैवनंदनंदनम कीर्तपुत्रमस्तकं महायोगपीठे तटे विमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत तिष्ठन्तमानन्दकन्नं परब्रह्मदेवं पांडुरंगं पांडुरंगा गुरुप्रथमनमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधी सर्व बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादरू पावन झालो चराचरी जायची केली स्मरण होईल सकल ज्ञानी अधिकरण ती चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता पाहती गवळणी तवती पालती दुधाणी, पाहती गवळणी तवती पालती दुधाणी, म्हणती नंदाची या परिस्थिती कशाला नको नको बर ठीक आहे तुम्ही म्हणाल तेवढा। पाहती गवळणी तवती पालती दुधाणी, म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे। भगवान परमात्म्याच्या लीलांचं आजचंही कीर्तन केल्याचं 7 दिवस पर्यंत आपण रामकथा सप्ताह श्रवण केलेले आणि आजची ही सांगता म्हटली की त्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाशिवाय सांगता होत नाही। महाराष्ट्राचा प्रघात आहे, इतर राज्यातला नाही। ही नारद कीर्तन परंपरेमध्ये आपली उपासना आहे आणि नारद कीर्तन परंपरेमध्ये प्रत्येक सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने आपण करत असतो, भगवान कृष्ण चरित्राने करत असतो। याच्या पाठीमागे ही जो शिष्टाचार आहे थोरा मोठ्यांनी घालून दिलेला त्याचंही महत्वाचं कारण आहे की भगवान कृष्णाच्या चरित्राशिवाय जीवाच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होऊ शकत नाही, जीव तिकडे आकर्षित होऊ शकत नाही। सर्वात अधिक आकर्षण शक्ती जर कोणाकडे असेल तर कृष्ण चरित्रात आहे। म्हणून तर नारदांना सुद्धा कृष्ण चरित्र वर्णन करायला सांगितलं संकाधिकांनी। संकाधिक म्हणतात नारदा तुम्ही कृष्ण चरित्र वर्णन करा जेणेकरून सर्व जीव त्याच्यामध्ये सामावून जातील। याच महर्षींना सुद्धा नारदांनी हाच उपदेश केला की नारद व्यास महर्षींना सांगतात महर्षी तुम्ही वेदाचं वर्णन केलेलं आहे, उपनिषद खूप ज्ञानाने भरलेले आहेत तुमचे, पण तरी त्या ज्ञानाचे अधिकारी फार कमी आहेत, भक्तीचे अधिकारी जगात अधिक आहेत आणि जे अधिकारी अधिक आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला तशा प्रकारचं करावं लागेल। जर डायबिटीस वाले अधिक असले तर गुलाबजामची पंगत कामाची आहे का? नाही, म्हणून डायबिटीस वाले अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी गुलाबजामची पंगत उपयोगाची नाही। ज्या ठिकाणी दिगंबरांचा गाव आहे, दिगंबर म्हणजे ही जैनामधला एक प्रकार आहे। जैन असतात 2 प्रकार आहेत जैन धर्मामध्ये, एक श्वेतांबर जैन दुसरे दिगंबर जैन। श्वेतांबर जैन म्हणजे पांढरी वस्त्र धारण करतात, दिगंबर जैन म्हणजे वस्त्रच घालत नाही असे दिगंबर जैन। संपूर्ण गाव त्यांचाच, त्यांच्या गावामध्ये यांना सुपर अशा प्रकारचं कापडाचं दुकान टाकलं, व्हेरायटी कलेक्शन। दररोज किती गिराईक लागतील? एकही गिराईक लागणार नाही। जेवढंही मोठं कापडाचं दुकान टाकलं तरी त्याचा उपयोग नाही। आणि हे माणसं भक्तीचे अधिकारी आहेत, यांना तुम्ही ज्ञानवर्णन करून चालता म्हणून त्या ज्ञानाचाही उपयोग होणार नाही, पालच्या गड्यावर पाणी होईल। म्हणून
तुम्ही भक्तीचं वर्णन करा. तेव्हा व्यास महर्षींनी सुद्धा भक्तीचं वर्णन केलं आणि कितीतरी जीव त्या भक्तीमध्ये आकर्षित झाले. विठ्ठला म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र वर्णन करायचं. दुसरे कोणत्याही ज्ञानाच्या गोष्टी सुद्धा इथं सांगायच्या नसतात. नाहीतर ज्ञान किती असलं तरी ज्ञानाचा विषय या ठिकाणी वर्णन करायचा प्रश्न नाही सांगितलेला. फक्त भगवंताचं चरित्र आणि त्याचंही चरित्र कोणतं उच्चारण करायचं. कारण चरित्र तर जन्मापासून मरेपर्यंत होत असते. मग त्यानं म्हातारपणात केलेलं चरित्र का? तो म्हाताराच नाही. भगवंताला म्हातारपण कधीच आलं नाही. कितीतरी वर्षानंतर सर्व गोपी गौरणी वृद्ध झाल्या होत्या आणि वृद्धपणात सर्वचे सर्व प्रभास क्षेत्री एकत्रित आले होते. सूर्यग्रहणाच्या निमित्ताने सर्व एकत्रित आले. त्या ठिकाणी जेव्हा गोपीने भगवंताला पाहिलं की अरे भगवान परमात्मा तोच दिसतो जो आम्ही बालपणात पाहत होतो. याच्या चेहऱ्यात काही फरक नाही. याच्या तेजामध्ये कोणताच फरक दिसत नाही. गंभीर स्वरूप परमात्मा त्यांना दिसला. तशाच प्रकारचा त्याला म्हातारपण प्राप्तच होत नाही. तो वृद्ध कधी होऊ शकत नाही. कारण चिदानंदमय देह तुम्हारी विगत विकार जान अधिकारी. चिदानंदमय देह असल्यामुळे परमात्म्याचा म्हणून तो म्हातारा कधीच होत नाही. नाहीतर दारुडी म्हातारे होत नाही. काही अगोदरच मरतात. म्हातारे होतील कशाला? पण तो परमात्मा चिदानंदमय आहे. सारखं स्वरूप आहे, समस्वरूप आहे. मग त्या परमात्मा तरीही दशा तर असणारच ना. प्रारंभिक दशा, उत्तर दशा अशा वर्णन केलेलं आहे परमात्म्याच्या. तर त्या दशेमध्ये उत्तर दशेतलं चरित्राने वर्णन करायला सांगितलं. बरं, परमात्म्याने केलेलं चरित्र आहे अनेक ठिकाणी आहे. स्थान वेगवेगळी आहे, देश वेगवेगळे आहेत. मग प्रत्येक देशामध्ये केलेलं चरित्र आहे. तर सर्वात सर्व चरित्र काल्याच्या कीर्तनात वर्णन करायला नाही सांगितलं. भागवत कथेत संपूर्ण चरित्र वर्णन करा. पण काल्याच्या कीर्तनामध्ये द्वारकेला केलेलं चरित्र आहे त्याचं वर्णन करायचं नाही. प्रभास क्षेत्रावर केलेलं चरित्र आहे त्याचं वर्णन करायचं नाही. मथुरेमध्ये केलेलं चरित्र आहे त्याचंही वर्णन करायचं नाही. मग काल्याच्या कीर्तनात कोणतं चरित्र वर्णन अधिकारी असं ते चरित्र उच्चारण करावं की जे भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये केलं. परिणाम काय? भावसागरीचे उंच अधिकारी. नीच अधिकारी म्हणजे ज्ञानी असला तरी आणि उद्धार, अज्ञानी असला तरी उद्धार, सामान्य असला तरीही उद्धार, कसाही जीव असला तरीही या चरित्राच्या योगाने उद्धार होतो. म्हणून चरित्र वर्णन करायचं आपल्या उद्धारासाठी. पण एवढं चरित्र त्याचं गोड आहे. बरं, आचरण केलं तर नाही. म्हणून तर शब्द सांगितला चरित्र ते उच्चारावे न आचरावे. आचरण केलं तर आपण तेवढ्या अधिकाराची नाही. भगवान श्रीकृष्णानं 16,001 बायका केल्या. आपण 2-4 करून पहा कशी पटफजित होईल. म्हणून आचरण कधी करायचं नाही. काही आचरणीय चरित्र असते तर काही उच्चारणीय चरित्र असते. काही चरित्राचं फक्त उच्चारण करायचं असते, काही चरित्राचं आचरण करायचं असते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र प्रभूचं संपूर्ण चरित्र आचरणीय आहे. त्याप्रमाणे भगवान परमात्मा वागले त्याप्रमाणे आपण राहावं हा बोध भगवान रामचंद्र प्रभूंनी दिलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम आहे, मर्यादित चरित्र आहे. चरित्रात प्रत्येक ठिकाणी मर्यादा आहे. घरातून बाहेर जायचं झालं बालपणामध्ये तरी सुद्धा आईची आज्ञा घेतल्याशिवाय जात नाही. भगवान श्रीकृष्ण आईला आज्ञा कधीच मागत नाही, गेल्याशिवाय राहत नाही. बरं, कुठंच जात नाही एवढं सुद्धा सांगितल्याशिवाय राहत नाही. आईला सांगणार आई कुठंच जात नाही पण गेल्याशिवाय राहत नाही. आईला सांगणार आई चोरी करत नाही पण चोरी केल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण सृष्टी पुरुषोत्तम आहे, रामचंद्र प्रभू मर्यादा पुरुषोत्तम आहे. श्रावणाचा महिना, पोथी सुरू होती. एक माणूस पोथी ऐकायला दररोज जात होता. बिचाराचं मन लागलं, चांगली वाटू लागली. आणि पण दोघं पूर्व पश्चिम होते. नवरा बायकोचं कधीच जुळलं नाही.
दोघं एकत्रित कधीच रामायणात कीर्तनात आले नाहीत. हा इकडे तर तो तिकडे, दोघं एकत्रित कधी बसत नव्हती. एक पूर्व आणि एक पश्चिम अशा प्रकारचे होते. म्हणून हा जायचा दुसरीकडे पोथी ऐकायला आणि ती जायची तिसरीकडे पोथी ऐकायला. हा जिथं जात होता त्या ठिकाणी राम भागवत चालू होतं. भागवत ऐकता ऐकता मग हा रात्री आला. सांगितलं, अगं ऐकतेस का? ते म्हणते, काय म्हणता? बघ आमच्या कथेमध्ये ना आज असा विषय निघाला की भगवान श्रीकृष्णाला 108 केल्या होत्या, मग मी 2-4 करू का? तिने सांगितलं, काही हरकत नाही, 2-4 करून 10-20 करा. पण तुम्हाला सांगू का एक गोष्ट? सांग ना. आमच्याकडे पांडव प्रताप चालू आहे आणि त्यात अशी कथा आली, द्रौपदीला 5 नवरे होते, मी आणखी एखादा करू का? तो म्हणतो, नको 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 नको, तसंच राहू दे, आपलं बरं आहे, त्यांचं त्यांनाच मुबारक. हा, त्यांचं त्यांनाच राहू दे, आपल्यासाठी त्या आचरणीय नाही, फक्त उच्चारणीय. विठ्ठल विठ्ठल एकाला बिचारायला बायकोनं घरातून लात मारली, काही कमावणार नाही, काय करता इथं? पाठीला बाहेर काढून जा बाहेर, तिकडे पुन्हा घरात येऊ नका. लात मारल्यानंतर परत येणार आहे का घरी? गेला आपल्या घराचं चिंतन करत करत, रात्रीची वेळ झाली, एका झाडावर बसला. अचानक त्या ठिकाणी चोर आले, चोरी करून आणलेल्या द्रव्याचा वाटा करू लागले. पण याला एक सवय होती, कोणती? बिडी ओढायची. म्हणून यानं बिडी घेतली, जशी काडी उगवायला लागला तेवढ्यात ती काडीपोती हातातली पडली खाली एका चोराच्या टाळक्यात. डोक्यात पडता बरोबर तो म्हणतो, अरे कोणीतरी आलं, कोणीतरी बघितलं आपल्याला. निश्चित माझ्या डोक्यामध्ये कोणीतरी खडा मारला. म्हणून तिघचे तिघं पळत निघाले. हा हळूच खाली उतरला, बघतो तर सोन्याचा हंडा भरलेला होता. बस म्हटलं, आता बायको कधीच घराच्या बाहेर काढणार नाही, खरंच काढणार नाही. आणून पहा सोन्याचा हंडा, कधीच काढणार नाही, कधीच बोलणार नाही. जिने लात मारली होती ना, हा सोन्याचा हंडा घेऊन आला. दरवाजाची कडी वाजवली, कडी वाजवता बरोबर तिनं दरवाजा उघडला. कोण आहे? हा म्हणतो, उघडा उघडा दार, डोक्याला झाला भार. तिनं दार उघडलं, पाहता बरोबर काय आहे अंड्यात? म्हटलं, सोनं भरून आणलेलं आहे. मग या ना, बसा, चहा करू का, कॉफी करू का, दूध करू का, कोको करू का, तंपा कोला आणू का, कोका कोला आणू का, थम्सअप आणू? एवढी सोय त्याची. गरम पाण्याने स्नान, अत्तर लावून, सेंट लावून, खुशबू का, नाना प्रकारचं स्नान करवलं, मंगलमय त्याला. तो म्हणतो, काय सुविधा आहे? 4 दिवसात RCC फ्लॅट उभा राहिला, जबरदस्त मोठा बंगला. समोर टाटा इंडिकाची गाडी उभी राहिली. मग एवढ्या वैभवामध्ये शेजारचीनं बघितलं. शेजारची म्हटली, कसं काय झालं? म्हणजे सोपा उपाय आहे. कसा? एवढ्या सोप्या उपाय, तेवढा मोठा बंगला, टाटा इंडिका गाडी. ती म्हटली, आपल्याला सुद्धा उपाय केला पाहिजे, तुम्ही करू नका. म्हणजे झालं, आपल्यालाही हाच उपाय केला पाहिजे. म्हणून घरी गेली, नवऱ्याला सांगितलं, मी तुम्हाला लात मारणार, कारण तो थोडा खतरनाक होता. अचानक मारून कशी? सांगितलं, लात मारल्यामुळे त्यांच्याकडे एवढं वैभव आलं, आपल्याकडे सुद्धा यायला पाहिजे. तुम्हाला लात मारणार, निघून जायचं, त्या झाडावर चढायचं, तिथं चोर येतील आणि काडी पेटी टाकायची, चोर पळून जातील, हांडा घेऊन यायचा, दरवाजा वाजवायचा, म्हणायचं, उघडा उघडा दार, डोक्याला झाला भार, असं म्हणायचं. आणि म्हणून यालाही लात मारली, हाही गेला, त्या झाडावर चढला, चोर आले, तिथं वाटाघाटी करू लागले, यानं काडी पेटी टाकली. चोर म्हणत, कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतो. इकडे तिकडे बघितलं, वर बघितलं तर हा बांबू दिसला. हा दिसता बरोबर खाली उतरला, पाहिजे तसा मारला, पाहिजे तसा मारला, नाकावर बुक्का मारला, नाकातून रक्त वाहू लागलं. तसाच बिचारा घरी आला, बोंबलत बोंबलत, कडी वाजवली. गेला, म्हटलं, आला वाटते सोन्याचा हंडा. यानं लगेच आवाज दिला, उघडा उघडा दार, नाकाला लागली धार. मंत्रच बदलला, दरवाजा उघडला. का हे कसं झालं? म्हटलं, त्याचं चरित्र त्याला चांगलं होतं, पण आपल्यासाठी ते चरित्र आचरण केलं तर बाधच ठरलं. कृष्णाचं चरित्र कृष्णासाठी चांगलं आहे, आपल्यासाठी आचरणीय नाही. फक्त चरित्र ते उच्चारावे, त्याचं फक्त काय करायचं? उच्चारण करायचं. परिणाम, दारू भाव सागरीचे, दारू भाव सागरीचे,
एकाग्रतेचा हा परिणाम आहे, म्हणून त्या चरित्राचं उच्चारण करावं. गोपींचं चरित्र उच्चारण करावं. गोपींच्या समवेत केलेलं चरित्र, जे गोकुळामध्ये चरित्र केलं, यदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधणे राखीत आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनाचा विषय गोपींच्या समवेत केलेलं चरित्र, बालपणामध्ये केलेलं चरित्र म्हणजे जन्माला आल्याचं. गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे, बालपणापासून जन्माला आल्यापासून सर्व चरित्र करायचं आहे. आणि पुढे गोपाळांच्या समवेत गायी चारल्या वृंदावनामध्ये ते चरित्र वर्णन करायचं काल्याच्या कीर्तनामध्ये. गोपींचा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे. गोपींची वृत्ती जर बघितली तर अखंड गोपींच्या वृत्तीचा दुसरा विषय नव्हता, फक्त परमात्मा. एक विषय तो सकळांचा हरी, भगवान परमात्मा हा एकच विषय होता आपला. जसा 7 दिवस एकच विषय, काग कुठे निघाले म्हटलं रामायणाला. आपला एकच विषय होता 7 दिवस. शेत सगळं काही आपण सोडून दिलं आणि रामायणातच मग्न झालो. त्याप्रमाणे गोपींचा कायमस्वरूपी संपूर्ण जीवनातला विषय जर कोणता असेल तर परमात्मा. एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे, भक्ती करावी तर अशीच करावी. बोलत असताना त्याच्याच विषयी बोलावं. शिव्या देत असल्या तरी त्याचं नाव घेऊन घेऊन हरिबोला भांडता, हरिबोला खंडता. सर्व कार्य करत असताना फक्त हरी हरी म्हणायचं असतं. भांडण झाला तरी असं शिव्या देऊन म्हणायचं नाही, हरी हरी कोण हरी हरी म्हणायचं, भांडण करायचं. प्रत्येक कार्य करत असताना भगवंताचं स्मरण करायचं. तर गोपी सुद्धा प्रत्येक कार्य करत असताना, बोलत असताना भगवंताचं स्मरण, चालत असताना भगवंताचं स्मरण. बोलती चालती बोलती चालती जगती ऐकती, बोलती चालती बोलती चालती बोलती चालती ऐकती, बोलती चालती बोलती चालती बोलती चालती जगती ऐकती, बोलती चालती सर्वत्री श्रीपती त्यांची दृष्टी. सासुरे माहेर सासू शास्त्राधीर देखती त्या व्रतार हरीच्या रूपे. ही वृत्ती झाली होती गोपींची. ज्या ज्या ठिकाणी जातात ना गोपी, त्या त्या ठिकाणी गोपींना फक्त परमात्मा दिसतो. त्याचं चिंतन सारखं गोपी करतात. अखंड बोलताना त्याच्याच विषयी बोलतात. नव्हे नव्हे एकत्रित होऊन जेव्हा चर्चा करतात, आपण कोणाच्या तरी कुटाळखोर चर्चा करत बसतो. पण गोपी अशा व्यर्थ चर्चा करत नाहीत. गोपी केवळ परमात्म्यावर चर्चा करतात. एकत्रित जमलेल्या गोपी जेव्हा चर्चा करतात, यशोदामा त्यांच्याकडे आली आणि यशोदाने विचारला, अरे सखियों गोपियों क्या बात कर रही? तो गोपियां कहती, माँ हमारी चर्चा का विषय तो बस एक कन्हैया है और दूसरा तो कोई है ही नहीं ना. हम तो कन्हैया के बारे में बातचीत करते रहते हर समय. सर्व काळ आम्ही फक्त त्याचंच चिंतन करत राहत असतो. म्हणून गोपींना सारखं त्याचंच ज्ञान, त्याच्याच वृत्तीचं चिंतन, त्याच्याच लीलांचं चिंतन आणि परमात्म्यालाही त्या गोपींचं चिंतन. हा भगवान परमात्माही त्यांच्याकडे जायचा का? तर गोपी त्यांना बोलवायच्या. नेहमी गोपी प्रार्थना करायच्या भगवान परमात्म्याची, हे नंदनंदन यशोदानंदन श्याम कन्हैया, हमने आपके लिए कितना मधुर मधुर मक्खन निकाल के रखा है, बस आपको खाने के लिए. अगर आप न आओ तो मक्खन किसको खिलाएं? इसलिए हे श्याम आइए और हमारे प्यार भरे मक्खन को आप प्यार से अपनाइए. आम्ही तुमच्यासाठी काढलेलं लोणी प्रेमाने स्वीकार करा. त्या नंदनंदन श्याम सुंदर यशोदानंदनाची प्रार्थना करायच्या गोपी. आणि यशोदानंदन हरी तू खाय बासा कर लोणी, हरी तू खाय बासा कर लोणी, हरी तू खाय बासा
तू काय बा साकर लोणी मक्खन मिश्री के साथ अगर आपको खट्टा लगता हो तो मिश्री मिला के देंगे ना, मिश्री मिला के तो अच्छा लगेगा ना। मिश्री हिंदी में कहते हैं खडी शक्कर को, आम्ही खडी साखर म्हणतो, हिंदीत मिश्री म्हणतात त्याच्यासाठी, नाही तर मिश्री म्हणजे आपण म्हणाल दात घासायची, बारामतीकडे दात घासायच्या मिश्रीला सुद्धा मिश्री म्हणतात, कारण भाषेत फरक असतो। हा हिंदीतला शब्द आहे, मिश्री म्हणजे खडी साखर, खडी साखर मिश्रित करून तुला देणार। आपल्याकडे चटणीला चटणी म्हणतो आपण, त्या साताऱ्याच्या काही भागात चटका म्हणतात, महाराज देऊ का चटका, म्हटलं हळूच द्या। म्हणून अशा प्रकारे भाषेचा प्रघात असतो। तर मिश्री खडी साखर मिश्रित करून कन्हैया तुला आम्ही मक्खन देणार आहे, तू खाणार नाहीस का लोणी येतं लोणी, आणि भगवान परमात्मा त्यांच्याकडे जायचे। पण जेव्हा गोकुळात चर्चा झाली की परमात्मा गोपींच्या घरी येतो, अशी चर्चा होता बरोबर राधेच्या सासूने विचार केला, राधे तुझ्याकडे सुद्धा इथेही परमात्मा येतो, मी ऐकलं। म्हणून राधेला खोलीत डांबून ठेवली, बाहेर जाऊ देत नव्हती, की सगळ्या गोपी परमात्म्याकडे जातात। राधेला डांबून ठेवलेल्या भगवान कृष्णाने विचार केला की माझ्या भक्ताला माझं दर्शन होणार नाही तर माझा भक्त व्याकुळ होतो। भगवान ज्याही वेळी लीला करतात केवळ भक्त दर्शना करतात। जनकपुरी पाहण्यासाठी राम लक्ष्मणाला घेऊन गेले, ही जनकपूर पाहण्यासाठी गेले नव्हते, जनकपुरी ज्याने निर्माण केली त्याने पाहिली नव्हती का? जनकपुरी भगवंताने पाहिलेलीच आहे, पण जनकपुरीत असणारे जे भक्त होते त्यांना आपलं सुंदर श्रीमुख दाखविण्यासाठी भगवान परमात्मा गेले होते। म्हणून आजही परमात्म्याने विचार केला राधेला दर्शन द्यावं, पण कसं द्यावं? लीला केली भगवान परमात्म्याने। भक्ताला दर्शन देण्यासाठी भगवान कोणती लीला करतात? आपल्या भक्तासाठी महाराचं रूप सुद्धा भगवान परमात्म्याने धारण केलं, कोणासाठी? भक्तासाठी। झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, भगवान परमात्म्यानं महाराचं स्वरूप धारण केलं, सुंदर आपलं गुडघ्यापर्यंत धोतर धारण केलं, शर्ट आखूड पुन्हा बाराबंदी आणि डोक्यावर कसा तरी बांधलेलं हेट, आणि अशा स्वरूपात काठी घेऊन घोंगडी घेऊन भगवान परमात्मा महाराचं स्वरूप धारण करून निघतात। भक्तासाठी स्वरूप धारण केलं, आज राधेसाठी स्वरूप धारण करायचंय, राधेला दर्शन द्यायचंय। राधेची सासू साधारण नाही, खतरनाक आहे, ती राधेला घराच्या बाहेर काढत नाही, कोंडून ठेवलेलं आहे त्याच घरामध्ये, तिथंच जेवण तिथंच सगळं तिथंच सगळं। मग राधेला बाहेरच काढत नाही, राधेला तर बाहेर काढली पाहिजे। भगवान परमात्म्याने सुंदर वेश धारण केला, आज कोणता? बांगडी बिल्लोरवाला, आपल्याकडे येतो ना बांगडीवाला, त्या बांगडी बिल्लोरवाल्याचं स्वरूप धारण केलं भगवान परमात्म्याने। टोपली घेतली, नाना प्रकारच्या हिरव्या, काचेच्या, सोन्याच्या, चांदीच्या, अनेक प्रकारच्या, काही रुंद पाटल्या, काही काचेच्या मधुर बांगड्या, काही टिकलीच्या, काही बिना टिकलीच्या, काही प्लेन, अनेक प्रकारच्या बांगड्या घेतल्या टोपलीमध्ये, डोक्यावर टोपली घेतली आणि बांगडीवाल्याचं स्वरूप धारण करून एकदम गोकुळाच्या नगराच्या बाहेरूनच आवाज गेला पहिलाच, गोड पंचम स्वरात, गोड षड्जातला आवाज ऐकता बरोबर षड्ज स्वरामध्ये आवाज काढला होता। सर्व गोपींचे कान तिकडे वेधल्या गेले। अगं सखी बघ कोण बांगडीवाला आलेला आहे, ती म्हणते असेल आपला तर रोजचा, अगं नाही मी कान देऊन आवाज ऐकला, फार गोड आवाज आला। रोजचा बांगडीवाला आपला हा नसतो, नुसत्या आवाजावरून परीक्षा झाली का? रोजच्या बांगडीवाल्याला स्वराचं ज्ञान नव्हतं, तो बेसूर चालायचा। रोजचा बांगडीवाला बेसूर असायचा, तो एवढ्या मधुर शब्दात कधी म्हणायचं नाही। हा बांगडीवाला बघ ना किती गोड आवाज देतो, आता हा मधुर आवाज आहे, ज्यार्थी बोलतो मधुर त्यार्थी बांगड्या सुद्धा कशा असतील? अतिशय चांगल्या असतील। तेवढाच परमात्मा राधेच्या घराच्या समोर येऊन पोहोचले, टोपली ठेवलेले, सर्व गोपी एकत्रित आल्या, राधेची सासू आली, त्या बांगड्या बघितल्या, देवाला पाहिलं, मोहित झाले। सर्व गवळ्यांनी बांगड्या भरतात, चांगल्या बांगड्या असल्यामुळे, तसल्या बांगड्या कधी त्यांनी आयुष्यात बघितल्याच नव्हत्या। बघणार कशा? याचा निर्माता कोण आहे? भगवान परमात्मे। त्या बांगड्या सुद्धा चिद्रूप होत्या, चिद्रूप बांगड्या आणल्या होत्या परमात्म्याने। त्या बांगड्या पाहूनही राधेची सासू मोहित झाली, आपल्या राधेला सुद्धा ह्या बांगड्या भरल्या पाहिजे। सर्व गोपींच्या हातात दिसतील उद्या, आणि माझ्या सुनेच्या हातात दिसल्यानंतर दुसऱ्या म्हाताऱ्या मला बोलतील ना, सुनेला बांगड्या सुद्धा भरत नाही। म्हणून दरवाजा उघडला, राधेला सांगितलं, राधे बघ किती सुंदर बांगडीवाला आला, किती चांगल्या चांगल्या बांगड्या आणल्या, तिने हात भरून घेत आणले 4-4 डझन। राजाला घेऊन आली, राजाला तिथे ठेवलं। राजा बघते तर हा बांगडीवाला नव्हता, हा तर काळा घोंगडीवाला होता। घोंगडीवाला राधे कांबडीवाला, घोंगडीवाला राधे कांबडीवाला, राधे तुला पुसतो घोंगडीवाला, राधे तुला पुसतो घोंगडीवाला। तो घोंगडीवाला
राधेवाला दिसायचा राधेला, भगवान कृष्ण दिसायचा कृष्णाचं स्वरूप पाहिलं. प्रभू माझ्यासाठी बांगडीवाल्याचं स्वरूप धारण केलं, कोणतंही स्वरूप धारण करा तू, आणि आपल्या भक्तांना दर्शन देतो परमात्मा. गोपींना लागलेला वेळ परिपूर्ण करतो. विठ्ठल विठ्ठल गोपींना वेद लागलेला आहे, त्याच्यामुळे गोपींना प्रत्येक ठिकाणी दोष दिसतो. बरं तो यावा असंही वाटते, आणि आला तर गोपी पुन्हा तक्रार करायला जातात. त्या भांडणाचा विषय आपल्याला भावार्थाच्या नंतर करायचा, थोडस चिंतन त्या लिलांचं. म्हणून गोपी नेहमी तक्रार करतात. अभंगाचा थोडक्यात पाहायचं. एक दिवस गोपी सकाळी सकाळी घरात उठल्या, आणि उठून गोपींनी बघितलं तर सर्व गोपींच्या घरामध्ये काय दशा झाली होती. दह्याचे भांडे होते, पडलेले होते, पालथे झालेले होते, संपूर्ण घरात दही दूध दोन्ही सांडलं होतं. तेव्हा गोपी म्हणतात, पाहता बरोबर गोपींनी पाहिलं तर सर्व दूध दोन्ही उलटी पडलेले. भगवंता केलेल्या आहे लिलेचं वर्णन तुकोबा आहे आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. जेव्हा गवळणीने घरात बघितलं सर्व दुधाची भांडी पालथी पडलेले आहेत, उलटी पडलेले आहेत, त्यावेळी असं विचित्र लीला आपल्याला दिसून येते. त्यावेळी आपल्याला शंका होतात की हे असं कोणी केलं असेल, नाही का. कोणत्याही ठिकाणी आपण जी पद्धतशीर रचना करून ठेवली आहे त्यात जर बदल झाला तर मग आपण विचार करतो हा असा बदल कोणी केला. कीर्तन 10 ते 12 होतं, 8:30 ते 10:30 कोणी ठेवलं. त्याच्या मार्गे काहीतरी कारण असतात, ते शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. काय भानगड आहे. तर 10 ते 12 नंतर पुन्हा ऊन झालं असतं, उन्हामध्ये कोणालाही जेवण गेलं नसतं, वरून तो पण आपल्या पोटात झालं असतं पाणी पाणी, त्याच्यामुळे आपण जेवण केलं नसतं. तेवढ्यासाठी कीर्तन 8:30 ते 10:30 लवकर. पण भगवंतानं कृपा केली की अरे आज जास्त ऊन तापवत नाही, शीतलता निर्माण करून देतो तुमच्यासाठी. सर्वांसाठी शीतलता भगवंताने दिली. तेवढा योग आहे परमात्म्याची लीला कशी आहे. म्हणून यात आपण जी रचना करून ठेवलेली होती, आपण जे भांडे रचून ठेवले होते पद्धतशीर, हे भांडे सगळे उलटे दिसतात. कवती पालती दुधाणी. निश्चितपणे चोरी झालेली आहे, चोरी झाल्याशिवाय असं होऊ शकत नाही. अगं पण चोरी तरी कोणी केली असावी. चोर काय पकडता येतो का. एकदा चोर चोरी केली, चोर करून निघून गेला, निघून गेल्यानंतर कोणा कळतो का याने चोरी केली म्हणून. अशी चोरी तर पकडता येत नाही. गोकुळातलं हेच वैशिष्ट्य आहे. आपल्यामध्ये चोरी करून जाणारा ओळखायला येत नाही, पकडता येत नाही. उलट चोरी करणारा तो पकडला जात नाही. ज्यानं चोरी केली नाही त्याच्यावर पकडून आरोप केले जातात. अशा प्रकारचं आपल्यात घडते. पण त्या ठिकाणी ज्यानं चोरी केली बरोबर चोरच पकडला जातो. गोपी म्हणतात आम्हाला माहिती आहे ही चोरी कोणी केली असेल तर. ही चोरी करणारा तो परमात्माच आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणीही चोरी करू शकत नाही. म्हणून गोपी म्हणतात सख्यांनो निश्चित नंदबाबाच्या पोरानेच चोरी केली आहे. नंदाच्या दुसऱ्या
गोपी म्हणतात सख्यांनो, आज नंदबाबाच्या पोराला कृष्णाला चोरी केलेली आहे. यांनी चोर पकडला कसा, कारण काय, अशा प्रकारची चोरी तो परमात्मा करू शकतो. चोरी म्हणजे नेमकं काय केलं त्याने, चोरी कशाची केली. आपण नेहमी विचार करतो भगवान परमात्मा चोरी का करतो. बरं, चोरीची कथा ऐकून आपल्याकडे उद्धार होईल का, त्याची चोरीची कथा आपण काय ऐकावी. चोरीच्या लिलांची पोलीस टाइम वाचून काही मिळेल का, काही लाभ प्राप्त होत नाही, आपल्याजवळचं ज्ञान वाढत नाही. म्हणून ज्या कथा वाईट आहेत कादंबऱ्या वाचून काय प्राप्त होणार आहे, काहीही प्राप्त होत नाही. लौकिक तेवढं प्राप्त होईल, धन प्राप्त होईल, साहित्यिक बुद्धी येईल, पण पारमार्थिक रोखी काय प्राप्त होऊ शकत नाही त्याच्यापासून. त्या माशीला बिचारायला का बुवाच आवडला असेल, चोरी नाही केली, तिला जीव दिला प्रयागराज मध्ये. तिला वाटलं बाबाचं तोंड म्हणजे काही गंगाच आहे, आणि या गंगेत तिला जीव दिला, बिचारीला मुक्ती प्राप्त झाली, गेली ती आता. माझाही काही इलाज चालला नाही, माझा विचार नव्हता, पण ती गेली, पोचली जाग्यावर तिच्या. आता बरं झालं, पोचली तरी मध्ये कुठली नाही. काय सांगत अजून तरी उड्या नको मारू म्हणा आज. हा, चोरी भगवान परमात्मा करतो. चोरीची लीला ऐकून आता गुळाचं काम नाही, गेली ते महाराज गुळ देतात, अटकली जाऊ द्या तिला. कारण तिकडे सातारा भागात जेवण असतं ना, पुरणपोळीचं जेवण. आपल्याकडची पुरणपोळी वेगळी, तिकडची पुरणपोळी वेगळी. आपल्याकडे पुरण जास्त, कणिक छोटी, तिकडे कणिक मोठी, पुरण छोट. बरं, त्याच्यासोबत खायला आपल्याकडे तांदूळाची खीर. हा, त्यांच्याकडे तांदूळाची खीर नाही, त्यांच्याकडे गुळवणी असते, पातळ गुळाचं पाणी, सपाट चहा सारखं. त्यांना म्हटलं काय हे कसं काय, म्हणजे सरकावणं आहे महाराज, याच्यात पुरणपोळी कुचकरायची आणि टाकायची. सरकावणं म्हणजे ती सरकवते त्याला, गुळवणी. पुरणपोळी जर अडकली तर त्या गुळवणीचं कामात सरकवायचं, म्हणून त्याला म्हणतात सरकावणं. त्यांनी पुन्हा आणली डाळीची आमटी. आता आमटी कशी करतात तुम्हाला करायची असली तर ऐकून घ्या. आपण पुरण शिजवण्यासाठी डाळ टाकतो, ती शिजवतो, ती डाळ काढून घेतो, त्यात पाणी जास्त होतायचं, राहिलेलं पाणी त्याची आमटी करायची, ती वाया जाऊ द्यायची नाही. त्याची आमटी केलेली ती एकदम सलाड तिखट असते. त्यांना म्हटलं एवढं तिखट महाराज, हे दट्टावण आहे. दट्टावणं कशासाठी, कदाचित सरकावण्यानं पुरणपोळी नाही सरकली तर मागून दट्टावणं टाकायचं, दटवायची, चाल पुढे. एक फुरका मारला का पुरणपोळी पुढे. असं महाराज गुळाचं दट्टावणं देत होते, पण ती गेली आता जाग्यावर, काही दट्टावण्याची गरज नाही. भगवंताची चोरीची लीला, भगवंताच्या चोरीच्या लीला ऐकून आपल्याला काय प्राप्त होणार आहे, चोरीच्या कथा ऐकून काय प्राप्त होणार आहे. टीव्हीवरची चोरी कशी करावी असं पाहून पाहून कितीतरी पोरं अट्टल चोर बनले. मग भगवंताकडून चोरीची लीला ऐकून आपण काय होणार आहे, काय फायदा होणार आपल्याला. हा, कृष्णाची चोरी किती जाता, सुवर्ण स्तेय पासून मुक्तता. एका बाबाजीने सांगितलं, कृष्णाची चोरी जर ऐकली तर आपल्याला सोनं चोरल्यापासून सुद्धा मुक्तता प्राप्त होईल. मला वाटते सांगणे चुकीचं आहे. माणसं खरंच चोरी करतील आणि चोरीच्या कथा ऐकायला कालाच्या कीर्तनाचेच शिरलं. पूर्वी केलेले जे सुवर्ण चोरी असेल तर त्याच्यापासून मुक्ती प्राप्त होत असते. कशी मिळते चोरीच्या कथेने, तर एका बाबाजीनं वर्णन केलं होतं चित्रकूट पर्वतावर. ते बाबाजी सांगत होते, गुरुदेव सांगत म्हणत की भगवान कृष्णाची चोरीची कथा जो वर्णन करत असतो, भगवान कृष्ण विचार करतात, अरे काल्याच्या कीर्तनामध्ये एवढा मोठा समाज एकत्रित केला आणि एवढ्या समाजाला ओरडून ओरडून सांगतो की कृष्ण चोर आहे, कृष्ण चोर आहे, कृष्ण चोर आहे. माझ्या नावाची बदनामी करतो. माझ्या नावाची बदनामी करू नये म्हणून आपण जर एखाद्याला काही करायचं असलं तर काय करतो, माझं नाव पेपरला छापू नका. हो पण आहे ना असं, तरी छापू नका सांगतो ना. नाही मी छापणार, छापू नका, हे 5,000 घ्या, पण छापू नका. आपण त्याला लाच देतो, घुस देते हैं हम उसको, वो घुस खा लेता और हमारी बात को छिपा लेता. तो लाच घेतो, आमची गोष्ट दडवून टाकतो. भगवान परमात्मा कथाकाराला, चोरीची कथा वर्णन करणाऱ्याला सुद्धा घुस देतात, लाच देतात. ही लाच घे मुक्ती रूपी, पण पुन्हा वर्णन करू नको. एकदा मुक्त झाला का पुन्हा वर्णन. हा, भगवान कृष्णाची चोरीची कथा म्हणून मुक्ती प्राप्त करून देत असते, मुक्ती प्राप्त होते. पण चोरी कोणती केली भगवान कृष्णानं, ती चोरी सुद्धा सामान्य नाही. चैतन्य चोरीले माझे, चैतन्य चोरीले
भगवंताने 2-3 प्रकारच्या चोऱ्या केल्या. एक चोरी चैतन्याची केली. चैतन्य म्हणजे जी चेतना आपल्या ठिकाणी संपूर्ण चेतना शक्तीच भगवंताने चोरून घेतली. संपूर्ण देह निर्मळ बनवला, विकार नाही ठेवलं. आणखी दुसरी चोरी चित्ताची केली. चित्त चोरलेले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड होते. गोपींचं जे चित्त होतं ते चित्त हरण केलं होतं भगवान परमात्म्याने. गोपींच्या चित्तात दुसरं काहीही शिल्लक ठेवलं नव्हतं. म्हणून तर गोपी म्हणतात हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. परमात्म्याने आमचं चित्त काहीच शिल्लक ठेवलं नाही, सर्व चित्त हरण करून घेतलेलं आहे. ही चित्ताची चोरी केली होती. त्याच्यानंतर त्यांच्या चित्ताचा एकच विषय तो परमात्मा बनला होता, म्हणून त्यांना चित्त हरण केलं होतं. दुसरीकडे आमचं चित्त जातच नव्हतं. ही गोपी म्हणते ना कृष्णा तू आमच्या चित्ताची चोरी केली. पण कशानं? चोरीची साधनं असतात, भिन्न भिन्न साधनाने चोरी करत असतात. कोणाकडे रामपुरी असतात, कोणाकडे AK-47 असतात. त्या निमित्ताने त्याने तो चोरी करत असतो. मग या ठिकाणी भगवान कृष्णानं चित्ताची चोरी केली. तर ती कशानं केली? चित्ताची चोरी करण्याचं भगवंताचं महत्वाचं साधन होतं आडवा पावा, बासरी. त्या बासरीने भगवान कृष्णाने सर्व गोपींचं चित्त हरण केलं होतं. ले गए रे हमारो चिती चोर लाला तोरी बासुरा. ले गए हमारो चिती चोर लाला तोरी बासुरा. हमारा चित चोर लाला तोरी बासुरा. लाला तोरी बासुरिया कन्हैया तोरी बासुरिया. 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 हमारा लाला तोरी बासुरिया. हमारो चोर तोरी बासुरिया. तुझी बासरी आमच्या चित्ताला हरण करून घेतलं त्या बासरीने. कारण भगवान कृष्णाची बासरी जेव्हा जेव्हा वाजायची गोपी भान विरहित व्हायचा. गोपींना त्याचं भानच राहत नव्हतं. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली चाणी. एकदम गोपी व्याकुळ व्हायचा. विभळ झाले अंतःकरणी घरधंदा विसरले हरी सावरिया. कशी वाजविली मुरली ना कशी बासरी वाजवली. तिने आम्हाला व्याकुळ केलं, घरदार सोडून दिलं आणि मी वृंदावनी गेले. हा संसार प्रपंच सोडून वृंदावन गाठलं. तुझ्या मुरलीचा सुरतान घर सोडून धरले रान. संसार केला दाना देऊन
मी वृंदावन गेले, संसार सोडून गेला, अशा प्रकारची बासरी भगवान कृष्णाची. म्हणून तर कधी कधी गोपी भगवान कृष्णाला म्हणायचा, कृष्णा बासरी वाजवू नकोस का, तू बासरी वाजवतोस पण त्रास आम्हाला होतो, दुःख आम्हाला होते, व्याकुळ आम्ही होतो, म्हणून तुझी बासरी वाजवू नको. कृष्णाने सांगितलं बासरी वाजवल्याशिवाय तर मला चैन पडत नाही. मग ठीक आहे, तुला वाजवायचं ना, पण एक काम कर, जास्त जोरात वाजवू नको, ती आम्हाला ऐकायला येईपर्यंत, फक्त हळूहळू. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले. जरा बांसी वाजवणाऱ्या जरा हळूहळू बासरी वाजव, आम्हाला ऐकायला येणार नाही अशी. जरा धीरे से बजाना गौवा चराने वाले, गोकुल में रहने वाले. अरे गोकुल में रहने वाले, गौवा चराने वाले, बंसी बजाने वाले, कन्हैया धीरे से बजाया कर, तू जोर से मत बजाया कर. हळूहळू बासरी वाजव. तुझी बासरी काय आम्हालाच व्याकुळ करते, कोणाला सुद्धा तुझ्या बासरीने सोडलं नाही, पक्ष्यांना सुद्धा सोडलं नाही. बासरी वाजायची वृंदावनात, पण गोपी व्याकुळ व्हायच्या. वैरभाव समूळ विसराली, पक्षी पुढे निवांत राहिली, त्या पक्ष्यांची पुढे सुद्धा निवांत राहत होती. पक्षी निवांत कधीच राहू शकत नाही, कितीही मधुर बासरी वाजवा, पण पक्षी निवांत राहतात. पक्ष्यांचा स्वभाव सारखा किलबिल करतात, पण हा पक्षी हा मोठा मोठा मुनीचे हे पक्षी नव्हते. मग ते पक्षी कोण होते? मोठे मोठे ऋषी मुनी होते. वेणुगीतामध्ये वर्णन केलेलं आहे. हे सर्व ऋषी मुनी यांना ऋषी मुनीच्या रूपामध्ये साधना करूनही भगवत प्राप्ती झाली नाही, म्हणून ते वृंदावनामध्ये येऊन पक्षाच्या रूपात झाडावर निवास करू लागले, भगवान करू लागले. जेव्हा बासरीची धून वाजते त्यावेळी हे ऋषी मुनी शांत राहतात, जप करत नाही, तप करत नाही. हा भगवंताचा वेणू श्रवण करत असताना काहीही करायची गरज नाही. वेणू श्रवण भक्ती हे ऋषी मुनी करतात आणि आनंदित होतात. पक्षी सुद्धा निवांत राहतात आणि गोपी तर तो वेणू ऐकता बरोबर वेणू वृंदावनात वाजतो, पण गोपी व्याकुळ मात्र मथुरेत होतात. कसं म्हणून तर गोपी म्हणतात तसं की वृंदावनात वेणू असतो. कोणाचा वेणू असेल? वृंदावने वेणू गवनाचा मायवा, वृंदावने वेणू गवनाचा मला निश्चित त्या भगवान कृष्णाची बासरी आहे, कारण त्याने वेद लावलेला आहे सारखा. म्हणून त्या बासरीने त्याने गोपींचं चित्त हरण केलं होतं. मधुर गुणी बाजी हो सोनो सजनी, मधुर गुणी बाजी हो सोनो सजनी. सजनी देख तो सही कितने मधुर बंसी बज रही है. म्हणून त्या बासरीने त्या व्याकुळाच्या बासरीच्या योगाने गोपींचं चित्त भगवंताने चोरून घेतलं होतं. चित्त चोरी नंदाच्या नंदाने. म्हणून दुसऱ्या क्रमांकाची चोरी होती चित्ताची. पहिली चोरी चैतन्याची, दुसरी चोरी चित्ताची आणि तिसरी चोरी होती दया दुधाची, ताकाची आणि लोण्याची.
हे लोणी का चोरलं परमात्म्याने? लोणी म्हणजे नवनीत. तर दुधापासून निर्माण केलेलं नवनीत, दुधापासून काढलेलं एक लोणी. दुसरं लोणी तुमच्या आपल्या जवळ सुद्धा आहे. भगवंताने ते लोणी चोरलं का? ते लोणी का म्हणून चोरलं भगवान परमात्मा? एकदा गोपी जेव्हा गाराणं घेऊन जातात यशोदेकडे, यशोदेला सांगतात की आमच्या घरचं लोणी खाल्लं. यशोदा म्हणते तुमच्या घरचं लोणी कशाला खाईल? आमच्या घरी का कमी आहे का? परवा दिवशी ताकाच्या आपला हौदात एक वगारू पडून मेलं. 8 दिवस कोणाला दिसलं नाही. ताकाच्या हौदातलं वगारू मेलेला 8 दिवस कोणाला दिसलं नाही. एवढं मोठं ताप होतं त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी लोणी किती निघत असेल. म्हणजे एवढं लोणी आमच्या घरी जर आहे तर तुमच्या घरी तो कशाला खायला येईल? काय होणे का तरी तुझी चोरी. तो पुढे घेऊन आपण म्हणून त्याला काही कमी नाही. तो कशाला खायला येईल? तो खायला येऊ शकत नाही. म्हणून ते लोणी निश्चित नाही धरायचे या ठिकाणी. आध्यात्मिक लोणी ज्यावेळी वाच्यार्थ लागत नाही त्यावेळी लक्षार्थ लावत असतात. कधी कधी सरळ अर्थही असतो, कधी कधी भावार्थ असतो. म्हणून या ठिकाणी भावार्थ लावायचा. विठ्ठल विठ्ठल वाच्यार्थ लक्षार्थ लक्षात येण्यासाठी तुमच्या म्हणून 1-2 दृष्टांत तुम्हाला सांगतो. एका ठिकाणी एक माणूस आपला शेतातून काम करून घरी आला. घरी येता बरोबर त्यानं सांगितलं चहा ठेव लवकर. तिने सांगितलं नाही आज जमणार नाही. का? दिसत नाही का? पालथा तांब्या करून बसलेली होती. तो पालथा तांब्या काय केला? अशीच का बसली? ती म्हणते कावळा शिवला. करतो ना कावळा शिवणे 4 दिवस बाजूला बसणे. ती म्हणते कावळा शिवला म्हणून पालथा तांब्या करून बसलो. मग आता मलाच करावं लागेल. हो आता तुम्हालाच करावं लागेल. काय करायचं? पहिले चक्कीत नेलेलं दळण्यात तेवढं घेऊन या, नंतर बाकीची तयारी येईल. हा म्हणतो बरं ठीक आहे काही काळजी नाही. निघाला आपला बिचारा चक्कीत. कारण तो होताच त्याच्यातला. उठ म्हटलं का उठला, डबल दिली का सुटला. तुला डबल देता बरोबर घरी सुटला. चक्कीतून दळण्याचा टोपला घेतलं आणि टोपलं घेऊन रस्त्यानं निघाला. काय योगायोग होता. आकाशातून 2 कावळे आपले भांडण करत होते. भांडण करता करता दोघांच्या टोपल्यात येऊन पडले. याला वाटलं काय पडलं, बघतो तर 2 कावळे. अरे बापरे. म्हणून घरी आला, टोपलं बाजूला ठेवलं, 2 तांबे घेतले समोर ठेवले, कोपऱ्यात बसून राहिला. तिने म्हटलं काय झालं? म्हटलं तुला एकच कावळा शिवला पण मला 2 कावळे शिवले. तेव्हा झालं काय? सगळ्यात तिथून पीठ घेऊन येता येता 2 कावळ्याची लढाई चालू होती. दोघं पिठातून पडले. म्हणून तुला एक शिवला पण मला 2 कावळे शिवले. ते म्हटले ते कावळे नाही. या ठिकाणी कावळा शिवला म्हणजे दूर झाली. म्हणून त्याला अर्थ तर कळाला नाही. याच्यासाठी वाच्यार्थ करावा लागतो, लक्षार्थ करावा लागतो. वाच्यार्थ होता कावळा शिवला पण लक्षार्थ होता दूर झाले. विठ्ठल विठ्ठल एका डॉक्टरला सांगितलं औषध थोडस कडक आहे, जास्त पाण्यात घ्या. त्यानं बाटली आणली आणि खोल पाण्यात शिरला नदीमध्ये. एवढ्या पाण्यात गेला नक्की बाटली ओतून दिली. रोग नष्ट होईल का? संडास लागली दुसऱ्या दिवशी. रोग वाढले त्याचे, परिणाम वाईट झाला त्याचा. म्हणून डॉक्टरनं सांगितलं पण याच्या लक्षात आलं नाही. डॉक्टर सांगतात डॉक्टर कमर में दर्द हो रहा है तो मुंह लगाओ ना. किसका मुंह लगाना? तोंड नाही लावायचं, मलम लावायचं आहे त्याला. एक तर डॉक्टरकडे गेला धावत धावत. म्हटलं डॉक्टर कुत्रं चावलं. कुठं चावलं? तो म्हटला पलीकडच्या शेंब्यात. अरे पण तुला कुठं चावलं? म्हटलं पलीकडच्या शेंब्यात. कुत्रं कुठं चावलं विचारतो तुला? ते सांगतो ना पलीकडच्या शेंब्यात चावलं. डॉक्टर म्हटला काय भावत माणूस आहे. म्हणजे डॉक्टर विचारतो तुझ्या शरीराला कुठं चावलं? हा सांगतो शेंब्यात चावलं. त्याला वाच्यार्थ कळतो पण लक्षार्थ कळत नाही. अनेक लोकांना वाच्यार्थ करतात फक्त लक्षार्थ करत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्या अंतःकरणात उतरत नाही. भगवान श्रीकृष्णाचं चरित्रातली वर्मा आपल्याला कळत नाही. त्याच्यासाठी लक्षार्थ लक्षात आलाच पाहिजे. कीर्तन सुरू होतं एका ठिकाणी. आता थोड्या वेळाने कीर्तन व्हायचं म्हटल्यावर दररोजचं कीर्तन संपलं. त्यांना म्हटलं का घोड्या वेळ ऐकते नाही या ठिकाणी. मग रंगाचार्य होते, त्याने सांगितलं काय नाही लोकांना सांगा. एक कार्यकर्ता आला, त्याला म्हटलं काही कर पण एक घोडी घेऊन ये. तो म्हटला महाराज आणतोच कीर्तनात. कीर्तन सुरू झालं पण अजून काही घोडी आली नाही. कोण 5 मिनिटात घोडी येतेच. रामकृष्ण हरिदाला रूप पाहता लोकांनी घालून तेवढ्यात घोडी घेऊन आला. महाराज घोडी आणली. कोणती? ती काय काठीवाडी. कीर्तनात काठीवाडी घोडी नाही. त्याला म्हटलं ही असली घोडी लागते लोखंडाची. हिला म्हणतात
गोडी. एका ठिकाणी त्यांना म्हटलं लाईन गेली, त्यांना म्हटलं लाईन गेली काळजी करू नका, आपला लाऊडस्पीकर चांगला जबरदस्त आहे, फक्त बत्त्या तेवढ्या घेऊन या. ते घरी गेले त्यांनी काय आणलं माहितीये का, मोठमोठ्याला हंडे, आपण वरण शिजवतो ना ते हंडे, कारण त्या जुन्नर भागात त्याला म्हणतात बत्त्या. हा त्याला बत्त्या म्हणतात, बत्त्या भरून वरण केलं. त्याला काही काही कळतच नाही, वाच्यार्थ आणि लक्षार्थ लक्षात ठेवा. या ठिकाणी वाच्यार्थ जरी चोरीचा लोणी असला तरी पण लक्षार्थ लोणी नाही. संतरी नवनीता समान नवनीता समान अशा प्रकारचं नवनीत असते, कोमल नवनीत असते. तर साधूंचं हृदय सुद्धा कोमल असते. त्या गोष्टींचंही चित्त हृदय कसं झालं होतं, कोमल झालं होतं. म्हणून कोमल असणाऱ्या हृदयाचं, कोमल असणाऱ्या चित्ताची चोरी ती भगवंताने केली होती. मृदुसबाय हे नवनीता, मृदुसबाय हे नवनीता, कैसे सज्जनाचे चित्त, कैसे अशा प्रकारचं जे नवनीत त्याप्रमाणे सज्जनाचं चित्त असते, नवनीताप्रमाणे कोमल हे चित्त भगवान परमात्म्याने गोष्टीचं वर्णन केलं होतं. आणखी लोणी कोणतं, नवविधा भक्ती रूपी लोणी हृदयात निवासी होते. 9 प्रकारची भक्ती होती करत होत्या गोष्टीच्या कोणत्याच भक्तीची सर्व प्रकारची भक्ती होती. आणि 9 प्रकारच्या भक्तीने भरलेलं हृदय ते लोणी भगवंताने भरून नवरा भक्ती रूपी नवनीत. नवनीत नव म्हणजे 9 प्रकारच्या भक्तीचं भगवान परमात्मा करतात. म्हणून याप्रमाणे लोण्याची चोरी केली आहे. गोपी म्हणतात सख्यांनो, अशा प्रकारची चोरी नंद बाबाच्या पुत्राशिवाय दुसरा करू शकत नाही. बरं, चोरी करण्याचं काम त्याचंच आहे आणि हा नाश करण्याचंही काम त्याचंच आहे. बघूया किती नाश केला त्याने, काकाचा नाश केला, तेरा काही तसा ठेवला नाही, मग दागडी फोडून टाकलेले आहेत. हा नाशही त्यानेच केला. अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन करतात.
त्याच्याशिवाय अशा प्रकारचा नाश कोणीही करू शकत नाही. त्याने काय काय नाश केला, त्याने अनेक प्रकारचा नाश केलेला. पहिला बघितला तर त्या ठिकाणी माठ फुटलेला होता, घागर फुटलेली होती. म्हणून त्या गोपी म्हणतात घागर फुटण्याचं काम कोण करतो, तो परमात्मा करू शकतो. घागर म्हणजे काय, डेरा फुटीला दंभाचा. तुमच्या आपल्या अंतःकरणात असणारा दंभ हा डेरा आहे आणि दंभाचा नाश परमात्मा करू शकतो. दंभ असेल तर भक्ती सुफल होत नाही. म्हणून दंभ रहित तुकाराम महाराज कीर्तन करत होते. सांडणीया दंभ माळा तुका करी तू कीर्तन, तुका करी तो कीर्तन, तुका करी तू कीर्तन. दंभ आणि मान सोडून तुकोबारा कीर्तन करत होते. हा दंभ आपला नाश केला त्या परमात्म्याने केला. डेरा फोडीला दंभाचा. तर गोपी चर्चा करतात ना, त्या यशोदेला सुद्धा एकदा म्हणतात, यशोदे तुझ्या कृष्णाने काय केलं माहितीये का, आमच्या घरातला एकही डेरा ठेवला नाही. बरं फोडला तर फोड, पण कुठं फोडतो, घरात तरी फोड ना. त्यानं घरात नाही, दारी निजला होता म्हातारा. घराच्या समोर उन्हाळ्याचे दिवस होते, चांगला म्हातारा आरामशीर खात्यावर झोपला होता. यानं ताकाचा डेरा घेतला, तसा म्हाताऱ्याच्या पोटावर टाकला. दारी निजला होता म्हाताऱ्याच्या. म्हाताऱ्याच्या अंगावर यानं डेरा फोडला. डेरा फोडीला दंभाचा, म्हणजे दंभाचा नाश केला. त्याच्यानंतर दुसरा, संपूर्ण घागरीमध्ये असणारं दही दूध लोणी हे नाश केलं. घागरीतलं काय, सुचित दुश्चित कृत घागरी. सुचित आणि दुश्चित रूपी तूप त्या घागरीत भरलेलं होतं, हे तूप नष्ट करून टाकलं. सुचितही नको आणि दुश्चितही नको. भगवंताशी एक होण्यासाठी भगवंताला गोपींना आपल्याशी एक करून घ्यायचं आहे. म्हणून गोपींच्या जवळ काहीही शिल्लक ठेवायचं आहे. त्या सुचित दुश्चित रूपी कृत घागरी सुद्धा सोडून ठेवलेला. कुलूप तोडून आत शिरला. कुलूप कोणतं, कुलूप मायेचे तोडिले. मायेचं कुलूप होतं, मायेचं कुलूप याने तोडून टाकलं. आणि म्हणून मायेचं कुलूप तोडल्याशिवाय जीव एक होऊ शकत नाही. तर मायेचं कुलूप परमात्म्याने तोडून टाकलेलं आहे. एकत्र बरं, आमचा घुसळण करण्याचा जो खांबा होता ना, पूर्वीच्या काळी खांबे असायचे. आता महिलांसाठी खूप प्रकारच्या सुविधा निघाल्या. फक्त वरून ठेवून द्यायचं, बटन दाबून द्यायचं, बाकी आपली कामं करत राहायची. 15-20 मिनिटात, अर्ध्या तासात लोणी तयार. पण पूर्वीच्याकडे स्पेशल खांब असायचा त्या लोण्यासाठी, त्याला दोरी बांधायची, त्या ठिकाणी घुसळण करायचं. मग घुसळण करायचा जो खांबा होता त्याला घुसळ खांबा म्हणायची. घुसळ खांबा. त्या गोपी म्हणतात आमच्या घरातला घुसळ खांबाही आणि उपटून टाकला. तो घुसळ खांबा कोणता होता, अहंकार होता ठोंबा. उपटीला घुसळ खांबा. अहंकार रूपी घुसळ खांबा होता, त्याला काढून टाकला. अहंकार नको अंतःकरणामध्ये, मी कोणीतरी आहे, माझ्यासारखा जगात कोणीच नाही, हा अहंकार उपटून टाकायचा आहे. हा अहंकार सुद्धा गोपींचा सर्व नष्ट करून टाकला. माझ्या निपणाचा करून फरार, माझ्या निपणाचा करून फरार. खावयाची पैशाला उरले खावयाची पैशाला त्याचा भुकारू आनंदाचा गोळा. माझ्या निपणाचं सर्व काही फराळ करून टाकला. जे काही माझ्याकडे होतं नव्हतं सगळं याने खाऊन टाकला. अशा प्रकारचा भुकारो आहे. आता माझ्या जर काही शिल्लक ठेवलं नाही, मग आता काय देऊ, आता काय देऊ नसता जवळी, आता काय देऊ नसता जवळी. माझ्याजवळ काही या परमात्म्याने शिल्लक ठेवलं नाही, काय देणार आहे, सर्वच नाश करून टाकला. म्हणून त्यावी नव्हे नाशी नव्हे दुसरी आहे. परंतु एकटा आला का, तो एकटा कधीच येत नाही, त्याला आणावं लागते. कोणी आणलं, सोबत तुकाराम महाराज गेले आणि तुकाराम महाराजांनी त्याला आणला. शेवटच्या चरणात
तुकाराम महाराज आले आणि तुकाराम महाराजांनी या परमात्म्याला आणलेला आहे. वास्तविक परमात्मा अगुण आहे, निर्गुण आहे, पण तरीही आणि याला रूपाबळी करणी खरी हरिदासी त्या भगवंताला या संतांनी एकदा हाताने टाळी वाजवून मुखाने स्मरण करायचं. विठोबा रखुमाई चरित्र जन्मापासून वर्णन करायचं, आपलं चरित्र वर्णन करायचं आहे. एक तर भगवान जन्माला येतात त्याच वेळी शिष्याला सांगतात की शिष्या आपणाला अवतार धारण करायचा. शिष्याने सांगितलं नाही प्रभू, एवढं मोठं रामायण लोकांनी ऐकलं. रामायणात लोक ऐकून रडत रडत राहिले की खरंच रामासोबत लक्ष्मणालाही 14 वर्ष वनवास झाला. प्रभू 14 वर्ष झोपलो नाही, न झोपता वनवास स्वीकारला. 14 वर्षावरही सेविले अरण्य, केले उपोषण, सेविले अरण्य तुम्हा सगळे 14 वर्षावर केले उपोषण. 14 वर्ष उपोषण केलं आणि तुमच्या सोबत अरण्यवास स्वीकारला. आता या अवतारामध्ये मात्र आपल्याला ते जमणार नाही. भगवान म्हणतात आता काळजी करू नको. अरे या अवतारात तुम्ही मोठे बंधू व्हा, मी तुमचा लहान भाऊ होतो. शेषाला सांगितलं आणि पाळीनं मी आज्ञा तुझी बारे. मग तेव्हा शेषाने ठरवलं ठीक आहे. मग शेष मोठे होऊन येण्यासाठी तयार झालेले आहेत. भगवान श्रीकृष्ण रूपामध्ये अवतीर्ण होण्याचा निर्णय घेतात. इकडे कंस मामा उन्मत्त झालेला आहे, अनेक राक्षस उन्मत्त झालेला आहे आणि भगवंताचे प्रिय असणारे सेवक ब्रह्मादिक देवता सर्व यादव रूपात प्रगट होतात. यादव रूपाने प्रगट झालेले आहेत. भगवंताची प्रतीक्षा करू लागले. कब आयो मेरे तारणहार, कब आयो मेरे तारणहार. तारणहार परमात्मा प्रतीक्षा करतात. इकडे देवकीचा विवाह झाला त्यावेळी देवकीच्या रथावर कंस बसलेला आपल्या बहिणीचा रथ आणण्यासाठी आकाशवाणी झाली. अस्य अस्वामस्तमो गर्भो हंताया मोहसे अबुध. अरे मूर्खा, तिचा रथ चालवत आहे, हिचा 8वा पुत्र तुझा भाचा तुझा नाश करणारा होईल, तुला मारणारा होईल असं सांगता बरोबर एकदम कंसाला क्रोधाला कंसानं तलवार काढली देवकीला मारण्यासाठी. तेवढ्यात वसुदेवानं हात तो धरला. वसुदेवी कंसा अरे तू मारण्यासाठी योग्य नाही. एक तर ही स्त्री आहे आणि बालकाची इच्छा करणारी आहे, म्हणून हिला तू मारू शकत नाही. तुला मारणे योग्य नाही, तुझी अपकीर्ती होईल. बहिणीला मारलं आणि स्त्रीला मारलं. तू तर शूरवीर आहेस. वीर कधी स्त्रीला मारत नसतात. भीष्माचार्य वीर होते, शिखंडीला मारलं नाही. शिखंडीच्या समोर शस्त्र हातात धारण केलं नाही, तेव्हा वीर म्हणून आजही त्यांचं वर्णन केलं जाते. मेला तरी तो वीरच राहत असतो, पण जर मारलं त्याने तर त्याची वीरता निघून जात असते. तू वीर आहेस, तू मारणार नाही. खरंच मारू नकोस. आताच ना मेला तरी सुद्धा वीरता त्याची जात नाही. कंसाने सांगितलं त्यावेळी बंदिवासात ठेवलं आणि आम्ही आमची मुलं तुला समर्पित करणार एवढं सांगितलं. मुलं समर्पित करण्याचा निर्णय घेतला. यांना बंदिवासात ठेवलेला आहे. पहिला मुलगा झाला, आणलेला आहे कंसाच्या समोर वसुदेवाने. त्याने विचारलं काय नाव आहे? कीर्तिमान. ओ हो कीर्तिमान नाव ठेवलं. किती दिवस कीर्ती राहणार आहे याची? म्हणून सांगितलं जा घेऊन जा, याला मारणार नाही. आता त्याला पाहताबरोबर त्याला सुद्धा मोह निर्माण झाला. सोडून दिलेला आहे इकडे. पण पुन्हा नारदाने कान भरले. मग कंसाने पहिला मुलगा मारला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा 6 मुलांचा नाश केला आणि 7व्या गुप्त रूपामध्ये मायने रोहिणी उदरी नेवणी घातला. 8व्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत. देवकीच्या गर्भात आले नारायण. नारायण परमात्मा देवकीच्या गर्भात आलेले आहेत. 8 वर्षाची मूर्ती देवकीच्या समोर प्रगट झाली आणि सर्वांनी देवतांनी जय जयकार केला. पुष्पांच्या वर्षावर केला. गोपाल
भगवान कृष्ण भगवान की. भगवान परमात्मा प्रकट झालेले आहेत. देवची स्तुती केलेली आहे, वसुदेवाने स्तुती केली. भगवान म्हणतात मी लहान होतो पण मला इथं ठेवू नका, कारण कंसाची भीती आहे. मग काय करायचं, मला तुम्ही इथून काढा आणि नंद बाबाच्या घरी वसुदेवानं टोपली घेतली, टोपलीत भगवान कृष्णाला ठेवलं, टोपली डोक्यावर घेतली. रिमझिम पावसाचा वर्षाव चालू आहे आणि वसुदेव बाहेर पडलेले आहेत. ज्या बेड्या होत्या आपोआप बेड्या तुटल्या, शृंखला बंदाच्या अडगळा चुलते कोंडे सर्व ते ऑटोमॅटिक मुक्त झालं. परमात्मा डोक्यावर येतो, हृदयात येतो, त्यावेळी सर्व काही मुक्तता प्राप्त होत असतो. शिपाई झोपलेले आहेत, बाहेर निघाले, यमुनेच्या किनारे आले, शेष वरून छाया करीत चालत असतो आणि यमुनेमध्ये प्रवेश करतात गोकुळात जाण्यासाठी. तर यमुनेला पूर आलेला आहे. एक कवी वर्णन करतो, गगर मी सागर भर्यायो. सागरीत सागर भरला होता, आज समुद्र रिटर्न आला होता जावयाचं दर्शन करण्यासाठी. समुद्राचा जावई होता कोण? परमात्मा. यमुनेचा पती, यमुना समुद्राची कन्या आणि म्हणून परमात्मा हे समुद्राचा जावई. जावयाच्या दर्शनाला समुद्र आला होता. दुसरं कारण, यमुनेचा पूर खूप वाढत होता. वसुदेवाने प्रार्थना केली, हरी जमुना पागल तो नहीं हुई, मुझको मेरे बेटे के साथ बहाते बहाते ले जाओगी सागर में, गंगा सागर पहुंचाओगी मुझको गंगा सागर नहीं पहुंचना, मैं तो कई बार गंगा सागर जाके आया हूँ, गंगा सागर नहीं पहुंचना, मुझको तो पहुंचना है गोकुल में नंद बाबा के राजमहल में. धार वाढत होती. संत वर्णन करतात यमुनेची धार का वाढत होती. यमुनेची धार वाढण्याच्या पाठीमागे उद्देश होता. अजून काही ती यमुना भगवान कृष्णाला प्रार्थना करायची, चरण पकारे बिना जाने नहीं दूंगी, विनती करूंगी, पैया परूंगी, विरह की आग में अब न जलूंगी, चरण पसारी बिना जाने मरूंगी, चरण पसारी बिना जाने आणि म्हणून पूर वाढत होता. भगवंताने अंशाकारातला अंशाचा स्पर्श झाला. गंगेचा पूर कमी झालेला आहे. त्यांनी हातातून निघून गेले. आकाशातून सांगितलं, तुझा बरी जन्माला आलेला आहे, तिकडे दुसरीकडे कुठंतरी वाढत आहे, मला काय मार्ग सुरक्षा. म्हणून ते अदृश्य झाले. इकडे कंसाला भीती वाटू लागली आणि ते भगवान परमात्मा गोकुळामध्ये परमात्मा विष्णूच्या माझ्याच्या जवळ. सकाळी नंदबाबाची बहीण होती, ती जागृत झाली. सुनंदाने पाहिलं पुऱ्या घरात संपूर्ण प्रकाश पसरलेला है. इतना प्रकाश कहाँ से आया? लाइट तो नहीं है, फिर भी इतना प्रकाश है. उसको क्या तुम समाचार? अरे सुनंदा बताओ तो भैया, आप सुनोगे तो नाचने लगोगे. अरे बताओ तो भैया, आप सुनोगे तो आप कहोगे मेरी तरफ से 1 लाख रुपया बख्शीश. लेकिन बताओ तो सही, कोई सप्ताह प्रोग्राम है क्या? नहीं भैया, बहुत शुभ समाचार. सुनंदा बताओ तो भैया, आप सुनोगे तो नाचने लगोगे. अरे पगली बताओ तो समाचार क्या है? भैया आपके घर में लालो भयो है, लालो. बस पुत्र झाला एवढा एकदा बरोबर. नंद ऑटोमॅटिक जाहिरात आहे, थोडी जाहिरात. तुला माहितीये का इथं कसं झालं? तुला माहितीये का इथं कसं झालं? तुला म्हणून सांगतो सर्व गावाला मी आणते.
अशा प्रकारची ऑटोमॅटिक ज्ञानात पत्रिका सर्व गोष्टींना माहिती पडलेलं आहे. मग गवळण एकत्रित येतात, एकमेकाला सांगतात कृष्ण प्यार नंदधर आनंद भयो जय. खोडा कमी करतो का? तुझा कृष्ण भयंकर खोडकर आहे. काय केलं माझ्या कृष्णानं? तुला काय सांगायचं? एक खोडी करत नाही, याच्या खोड्या एक नाही. तुझा लाडका कृष्ण आहे, लाडका हा काना बाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू समाप्त होईल, पण याच्या खोड्या लिहायच्या संपणार नाही. एवढ्या अनंत खोड्या आहेत त्या परमात्म्याच्या. खरंच सांगता तुम्ही? अगं पण माझा कृष्ण किती लहान आहे. तुला माहितीये हा रडायला लागला, त्याला किती समजावून सांगितलं तरी सुद्धा राहत नाही. नाहीतर मी याला गोकुळात जाऊच देत नाही, कुठेच पाठवत नाही. पाठवायला कारण एकच आहे, राधेच्या सोबत गेला तर हा गप्पा राहतो. नाहीतर याला किती समजावून सांगितलं तरी हा गप्पा राहत नाही. रडते माझे बाळ ताने समजाविता गराही बाळ ताने समजाविता गराही माझे बाळ ताने समजाविता गराही नाना परी समजाविते माझे लक्ष्मी खाया देते, नाना परी समजाविते माझे लक्ष्मी खाया देते, नाना परी समजाविते माझे लक्ष्मी खाया देते, नाना परी समजाविते बाळा रडू नको, थांब थांब, त्याला खेचून देते पण तो बसून निजविते परी हा उभा राहीना. माझे बाळ ताने समजाविता साधा छंद घेत नाही, अनेक प्रकारचे छंद घेतो आणि तो पूर्ण केल्याशिवाय गप्पा राहत नाही. नाना परी घेतो छंद रडताचे सुंदर सुंदर, नाना परी घेतो छंद रडताचे सुंदर सुंदर, नेत्रातून आहे माझे बाळ ताने समजाविता माझा बालक माझा कृष्ण. तुम्ही एवढ्या खोड्या सांगता यशोदे, तुला माहिती नाही याच्या अनंत खोड्या येतात. एकीला विचारलं तुझी काय खोडी आहे, मग त्या गोपी आपल्या खोड्या सांगायला प्रारंभ करतात. गोपी म्हणतात आता सांगायला सुरुवात केली तर खोड्या कधी संपायच्या, पण तरी थोडक्यात सांगतो. एक म्हणे धरिस्तान याची उपटीन काळ, एक म्हणते माझे स्तन धरतो याचे कान उपटून टाकीन, तुझ्या कृष्णाला अशा प्रकारचं शोभते का. दुसरे म्हणते नाथ होते यंत्र सदने, मी आपलं स्नान करीत होते त्यावेळी बाई तिथं अचानक येऊन उभा राहिला आणि माझ्याकडे टक्का मक्का बघू लागला. अनेक गवळ्यांनी अनेक प्रकारच्या. एक गवळण सांगते माझ्या घरी आला परवाला मुचे घडा. आमच्या घरी बरोबर जाणं घर पाहिलं, त्याला सांगितलं माझ्या घरी येऊ नको बरं का, बाहेर निघून जा. म्हणतो तुझ्या बापाचे घर दे नवीन तोंडावर, त्या तुझ्या बापाचं घर आहे का. अनेक प्रकारे हा कृष्ण आम्हाला बाई बोलतो. आमच्या घरामध्ये नाना प्रकारच्या चोरही करतो. एक तर गवळण सांगू लागली तुला माहितीये का, आम्ही निघालो असता माझ घरी, आम्ही झोपलो असतो माझ्या घरी, मुंगूस घेऊन तरी
बाई आम्ही दोघं घरात झोपलो होतो आणि हा अचानक आला तर तसं शांत राहिला नाही. माझी वेणी आणि त्यांची दाढी दोघांची मारली गाठ मारून तसा गेला रे. मुंगुस घेऊन आकरी सोडिले दोघा माघारी तवते आभासी बोट करी ग बाई अवचित हरी तुझा आला ग बाई बाई अवचित हरी तुझा आला ग बाई अवचित हरी तुझा आला अवचित हरी तुझा आला ग बाई बाई सांगत होते दादा होते पाणीला वाटेत भेटला थांबला. मी पाण्याला जात होती तोतली गवलं नव्हती म्हणून तोतल्या वाटेतच बोलू लागली. थोडे काय सांगू तुला अगं जात होते पाण्या वाटेत भेटला थांबला. पाण्याला जात असताना मध्ये भेटला वाटेत आणि त्याचा वाटेत भेटला. मग काय याने माझी केली तवाली मग मी तेथून पळाली पलता पलता घसलून पळली जोईची घागल फुटली माझे फुलगे फुटले फुलगे फुटले लपणे मुलावं माझे फुलगे फुटले मध्ये मी ललत बसले तिकडून आले शालन पाणी मला पोताशी धरली मला पोताशी धरले माझे समाधान केले निवृत्तीचे फुलत सुख हे ज्ञानदेवाला दिले. काय सांगू तुझे बाई दुप्पटच्या मागे राहिलं. काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे वर्णन केलं जाणार. अशा एक नाही अनेक गौरवणीच्या खोड्या ऐकल्या तक्रारी ऐकल्या आणि यशोदेने कृष्णाला सांगितलं कृष्णा एवढ्या तक्रारी आहेत तुझ्या. आई या गौरवणी खोट्या बोलतात ग खोट्या बोलतात खरंच. हो आई मी कधी चोऱ्या करेल का मी तुझा लाडका कृष्ण की नाही. हो कृष्णा खरंच तू चोऱ्या करणार नाही मलाही विश्वास आहे. मग सांग ना त्या गवळणींना. लगेच यशोदा रिटेक बाहेर गवळणींनो तुम्ही खोटं बोलता. सावळागची म्हणा माझा गे गवळणीत केळ राजा आणि तुम्ही टाळीच्या ढालगा जागे गोकुळी करणारी. हो 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 तुला पवनयाची भोटी गे लागता गे पाठी आणि हा कैसा येईल हाती गे गोकुळी करणारी. तुम्ही हार याच्यावर घेता लोण्याचा गोळा तुम्ही खाता आणि हार माझा गोपाळावर घेता. उलट पक्षी यशोदाच्या गवळणींना सांगत असते. त्या गवळणी खूप रागवला. गवळणी म्हणतात कितीही सांगितलं तरी यशोदेला समजतच नाही. यशोदे तुला किती वर्णन करून सांगावं अगं आमच्याजवळ टाइम नाही 5 मिनिटात तुला एवढ्या पुढे आम्ही वर्णन करून सांगतो तरी तू समजावून घेत नाही. यशोदे समजावून घे खरंच आम्ही तुला सांगतो तुझा कृष्ण काही साधा नाही पण आता आम्ही सुद्धा ऐकणार नाही. खूप झालं तुझं किती दिवस ऐकून घ्यायचं. आता तुझ्या कृष्णाला आवर नाही तर आम्ही राहणार नाही. आवरी आवरी आपुला काना 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 नशियेला उदासुना करेगा उदासुना आवरी आवरी आपुला काना नशियेला उदासुना नशियेला उदासुना अजुनी नाचना तुझ्या मना अजुनी तुझ्या मना नशियेला आमच्या सुना म्हणून यशोदे तुझ्या कृष्णाला आवडतो. तेव्हा कृष्ण यशोदेला वाटलं कृष्णाला बाहेर पाठवावं. कृष्णा अरे किती खोड्या करशील किती खोड्या करशील. खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा बाबा. काची घेतली यशोदेला धाक दाखवू लागली कृष्णाला धाक दाखवू लागली यशोदा. खोड्या करू नको शेवटी एकच मार्ग आहे कृष्ण आता तुला शाळेत गेलं पाहिजे वनात गेलं पाहिजे गाई चालण्यासाठी. आई जाईल ना उद्या जाईन मी येऊन बारे गोधना. आई उद्या दिवशी रानात जाणार. सर्व गोपाळांना सांगितलं पिंड्या वैद्या वाप्या मधुमंगल सुदामा उद्यापासून आपली ड्युटी चित्रकूट धाम में रामकथा सुरू हो रही है दोबारा. उद्यापासून आपली ड्युटी कुठे लागली गायीकडे लागली वृंदावनाला लागली. मग त्यांनी सांगितलं कृष्णा तू तिकडे जाशील आणि आम्ही काय करायचं. मग तुम्ही पण गाय घेऊन चला. तुम्ही गाय घेऊन सारे गोपाळ रानात याना. काना बाळी गेली काना दवडी गेली गाय तारी तो पेंड्या सुदामा
तुम्ही गाई घेऊन सारी गोपाळ रानात याना. तुम्ही गोपाळ सुद्धा सगळेचे सगळे गाय घेऊन पाठीमागे या. मग काय रस्त्याने जाताना पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, ओ पावा घोंगडी घेऊन पायी, रंगे गोपाळ घेऊन गाई, रंगे गोपाळ घेऊन गाई, वृंदावनी आल लवलाई, वेणू वाजविला कृष्णाने बाई ओ बाई ओ बाई, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पावा घेतला, घोंगडी घेतली आणि वृंदावनाकडे भगवान परमात्मा निघालेले आहेत. तेव्हा वृंदावनात गेले. गोपींना आतापर्यंत जास्त संग होता. म्हणतात अतिसंग असला म्हणजे प्रेम कमी होत असते, अति विरह असला तर मनात दुःख वाटत असते. अति विरह नसावा ना, अति संग नसावा, मध्यम असावा. म्हणतात दूरचा जावई असला की देवासारखी किंमत असते, गावचा जावई असला की अर्धी किंमत, घर जावई तर त्याच्यात गजातच जमा असतो, त्याला काही किंमतच नाही. मग आम्ही येतो तिकडून चहा घेऊन, जावई बापू या पण तेवढं शेणाचं टोपलं घेऊन जा, एवढी त्याची किंमत राहत असते. म्हणून दूरचा पाहिजे संबंध. गोपींना जवळ होता तोपर्यंत असं वाटू लागलं होतं की आता इतकाच आहे. परंतु भगवान कृष्ण वृंदावनात गेले त्यावेळी गोपी व्याकुळ झाल्या. उता वेळ झाल्या गवळणी, उता वेळ झाल्या गवळणी, वेणुनाद ऐकला काणी, वेणुनाद ऐकला काणी, होती पाहती अवलोकनी, होती पाहती अवलोकनी, होती पाहती अवलोकनी, नैनी नदी से सारा गवळणी चालली असं वाटत होतं. अगोदर तर कृष्णाची संगत झाली होती, नकोशी वाटायची. कृष्णा तुझी संगती नाही कामाची, मी सुंदरा कोमला मनाची, नजर लागेल मग दृष्टी होईल ताची, मग तुझी घेण चालला गवळ्याचा ऐक्य झाली रूपाचा, अवची पुसली अशा प्रकारचं वेळ लागलं होतं. वेळ लावलं होतं भगवंताने. तिची संगत नको वाटत होती, पण भगवान वृंदावनात गेले तर उतावीळ झाल्या गवळणी, गवळणी उतावीळ झाल्या होत्या भगवंताच्या दर्शनासाठी. मग एकमेकाला म्हणायचा चला बाई वृंदावनी, सर्वांना सांगायचा चला वृंदावनात रात क्रीडा पाहू, नंदाचा बाळ वृंदावनात रास क्रीडा पाहू. नंद बाबाचा कृष्ण त्याने जो रास लीलेचा खेळ प्रारंभ केलेला आहे तो पाहू, म्हणून त्याला पाहण्यासाठी यायचा. इकडे गोपाळांच्या समवेत लीला सुरू केलेल्या आहेत. गोपाळांच्या समवेत अनेक प्रकारच्या चोऱ्या करतात. गोपाळांना दूध दही लोणी खाऊ घालतात. एकत्रित गोपाळांना दररोज सांगतात गोपाळांनो घरून येताना शिदोरी बांधून आणायची. प्रत्येकानं नाही म्हणे ऐन कालाची पंगत
इथली काल्याची पंगत, ते काल्याची पंगत करायची, पण एकट्या माणसाची नाही करायची. म्हणूनच प्रत्येकाची करायची. कोणाची 2 किलो, कोणाची 4 किलो, कोणाचं तूप, कोणाचा डालडा, कोणाचं तेल, कोणाची डाळ, कोणाचं वांग, कोणाच्या मिरच्या, कोणाचा कोथिंबीर, असं सर्वांचं एकत्रित करून तेव्हा त्याचं नाव आहे डाला. तेव्हा सर्व समाज एक होत असतो त्याचं नाव आहे डाला. जेव्हा जीव ब्रह्मरूप होत असतो त्याचं नाव आहे डाला. अशा प्रकारे काला करायचा, सर्व एकता करायचे, प्रेम संबंध जोडायचे आहेत, याला काला म्हणतात. म्हणून गोपाळांना सांगितलं प्रत्येकानं आपापल्या घरून शिदोऱ्या येण्याचे. गोपाळ शिदोऱ्या घेऊन येतात गाई चालण्यासाठी. मागे पुढे गोपाळ, पुढे चाले, मध्ये चाले हरी, सावळा सुकुमार वाजवे मुरली हरी. उच्छवन करुणी गाई नाचती मना. शब्द वर करून गाई नाचतात भगवान कृष्णाच्या संगतीमध्ये, आनंदामध्ये. दुपार झाली, गोपाळांनी सांगितलं 11 वाजले. कृष्णा कुठपर्यंत खेळ खेळायचं. अनेक प्रकारचे खेळ खेळत होते ते. विटी दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी. विटी दांडू खेळायला सुरुवात झाली. कोणी म्हणायचं कृष्ण आपल्याला विटी दांडूची एवढी जमत नाही, क्रिकेट सांग ना, सिक्सर मारणार. अरे 6 मारू नको, विटी दांडू खेळायची म्हणजे विटी दांडू नाही, क्रिकेट. पेंड्या थोडासा आळवा होता. पेंड्या म्हणायचं क्रिकेट. भगवंतानं सांगितलं क्रिकेट नाही, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू, विटी घेऊन हाती धुळे धारी दांडू, विटी घेऊन हाती धुळे धारी दांडू, बडे तोला मारी घेऊन नको दांडू, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू, म्हटलं आपल्याला मारता येत नाही. अरे मारायला काय लागते? भाव बळे टोला मारी. भावाची शक्ती असते, भावाच्या शक्तीने टोला मारायचा. विटी दांडू कोण, क्रिकेट, नाना प्रकारचे खेळ सुरू झालेले आहे. क्रिकेट मांडलेलं आहे सत्वगुण, रजोगुण, तमगुण 3 प्रकारचे स्टंप मांडले. आता हे क्रिकेट सांगायला लागलो तुम्हाला 15 मिनिट नुसतं क्रिकेटचं अध्यात्म सांगेन. चौकार कोणता, सिक्सर कोणता, 3 स्टंप कोणते, बॅटा कोणत्या, फिल्डर कोणते, त्या प्रत्येकाचं सांगायला लागलो तर प्रत्येक अध्यात्म आहे. पुढे एखाद्या वेळी जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी आपण या विषयाचं वर्णन करू. नाना प्रकारचे खेळ. मग नुसती दबाकुटी चेंडूची वरच्यावर झेलायचा तो, झेला रे झेला, वरच्यावरी झेला. पण खेळ खेळून खेळून गोपाळ थकले. गोपाळ म्हणत रात्रीपासून चपात्या करून थकलो, आता भुका लागल्या. खांद्यावरी भाग, खांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे सुख. खांद्यावर भार असेल, पोटात भूक असेल तर खेळ खेळताना मजा येत नाही, आनंद येत नाही. त्याप्रमाणे भूक लागली म्हणजे कीर्तनातही मजा येत नाही. माणसं म्हणतात जाळ काही दिसत नाही, भानगड काय आहे. सगळं ओके झालेलं आहे, वाट पाहायची नाही, आपल्याला लवकर करायचं. म्हणून सर्व गोपाळांना एकत्रित केलेलं आहे, कमळाप्रमाणे बसवलेलं आहे. आणि सर्व गोपाळांना एकत्रित करून सर्वांच्या शिदुऱ्या सोडतात. वेणूंच्या पदापटायो हो, सर्वांची शिदुऱ्या काढलेल्या आहे. खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दहीकाला गोमटा खडकावर सोडल्या आणि सर्वांच्या शिदुऱ्या एकत्रित केल्या. जेव्हा पाहिलं कोणाची चटणी होती, कोशिंबीर होती, म्हटलं बाबा हे घेऊन जा तिकडे, असलं नाही चालत, लोणी पाहिजे, लोणी. हे काय आणलंय तिकडचे कोणीकडचे संप्रदाय, चांगला संप्रदाय पाहिजे, लोणी पाहिजे. माझे आहे तैसे पाहिजे नाही तरी गरज आहे. भगवान गोपाळ सांगतात देवा जसं असेल तसं सामावून घ्या आम्हाला. आम्ही काही तुझ्यासारखंच नाही, तुझ्यासारखं वागू शकत नाही, तुझ्यासारखं परिपूर्ण होऊ शकत नाही. आमच्यात ती परिपूर्णता कुठून येणार? तुका म्हणे हरी माझे कोणी नाही, तुका म्हणे घरी माझे कोणी नाही हरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. हरी माझ्या घरी कोणी नाही म्हणून मला तुमच्या पायापासून दूर करू नका. घ्या बेसन जे असेल ते भगवंतानं सर्वांचे शिदुऱ्या एकत्रित केलेले आहे. विभ्राद्वेणुं जठरपटयो शृंगवेत्रीचक्षि वामे पाणो मसृण कवलं तत्फलानंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्मभिः सैः स्वर्गे लोके निषदिव भुजे यज्ञ भोपाल केली. गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली.
भगवंताच्या चरणी समर्पित करायचे आहे. आजपर्यंत जेवढी सेवा केली मला वाटते खूपच बोलावं लागलं मला, नाही का? जास्त बोललो. मला इच्छा नव्हती एवढ्या रिकाम्या जागा भरायची. रिकाम्या जागा किती भरल्या तरी मार्क एकच, एका रिकाम्या जागेला मार्क एकच. त्याच्यापेक्षा एकच प्रश्न सोडवायचा, 15-16 वाक्यात उत्तर द्यायचं. एकाच प्रश्नात 20 मार्काचा 20 मार्क. एकच निबंध लिहायचा 20 मार्क. पण या रिकाम्या जागा किती भरा मार्क. मी पाकिट बघितलं, मार्क एकच. रिकाम्या जागा नसाव्या. आता काही कारण असतो रिकाम्या जागा झाल्या. आता कारण आपलं आयोजन हे कमी वेळामध्ये झालेलं आहे. एवढ्या कमी वेळात आयोजन एवढं चांगलं होणं अतिशय कठीण आहे. भगवंताच्या कृपेने आणि आपल्या कष्टाने प्रयत्नाने हे आयोजन सुपर झालेलं आहे परमात्मा कृपेने. म्हणून भगवंताचे आपण ऋणी आहोत. त्याने जीवन दान दिलं, त्याचप्रमाणे आपल्याला सद्बुद्धी दिली. आता दिलेली सद्बुद्धी अशीच टिकवून ठेवायची आहे. आपल्याला ही त्या भगवंताकडे प्रार्थना करायची आहे. 10-12 मुलं माळकरी होण्यासाठी तयार झालेले आहेत. आपली बळजबरी कोणालाच नसते. घाल म्हणून आपण कधी सांगतच नाही. तयारी असेल तर घाल. तुला वाटत असेल मी लायकीचा झालो तर घाल, नाहीतर जास्त गडबड करू नको. 2 वर्ष थांब, 3 वर्ष थांब, 4 वर्ष थांब. पहिले मेंटेनन्स पूर्ण करून गेल्यानंतर गाडी आपली ट्रॅव्हलिंगला लावा. बिना मेंटेनन्सची काढू नको, ती मध्येच बंद पडेल. लावा धक्का, असं करू नको. म्हणून आपली गाडी पहिले क्लिअर करून घ्यायची आणि नंतर लाईनला लावायची. 10-12 मुलं विश्वासपूर्वक, त्यांना पूर्ण विश्वास आहे आम्ही चालणार, हात मार्ग स्वीकारणार, निर्व्यसनी राहणार. म्हणून भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करायची आहे. हरिभक्तीपरायण गुरुवर्य लढे महाराज या ठिकाणी आहे, तर त्यांनी संहिता वाचन केलं. हरिभक्तीपरायण गुरुवर्य महाराज आहेत. त्याचप्रमाणे इतरही मंडळी बरीचशी आलेली आहे. सर्वांना धन्यवाद देतो. ज्यांनी कीर्तन श्रवण केलं त्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी रात्रभर पोळ्या लाटल्या त्यांना धन्यवाद. नाही लाटू लागले त्यांना डबल धन्यवाद. काही काळजी करू नका, जेवायला मात्र संकोच करू नका. म्हणून सर्वांना धन्यवाद. कणिक मळली त्यांनाही धन्यवाद, वांगे चिरले त्यांनाही धन्यवाद, नाही चिरले त्यांनाही धन्यवाद. भगवान परमात्मा या ठिकाणी केवळ 2 मिनिट श्रवण केलं तरी फळ सर्वांना सारखं देत असतो. सर्वांवर परमात्मा कृपा करो. एवढीच सेवा, एवढीच प्रार्थना करून सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. कंठी धरला कृष्ण एकमेका वैष्णवनिका वाकुल्या ब्रह्माधिका उत्तरलोका आणि बैलगाडी